तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार त्यांच्या शहीद हेमंत करकरे आणि उज्ज्वल निकम यांच्यावर केलेल्या आरोपांवर ठाम आहेत। हेमंत करकरे अतिरेकी कसाबच्या गोळीने ठार झाले नाहीत, तर आरएसएस समर्थक पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीने ठार झाले। हा तपशील एसएम मुश्रीफ यांच्या पुस्तकात असल्याचं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय। तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस, बावनकुळे आणि विजय वडेट्टीवारांवर जोरदार हल्लाबोल केला। नाही, असं आहे की एसएम मुश्रीफांनी जे पुस्तक लिहिलं आहे, कदाचित वाचन तुमच्या आलं की नाही मला माहीत नाही, त्या पुस्तकाचा दाखला घेऊन मी म्हटलं, हे मी म्हटलेलं नाही। आणि विलासराव देशमुख साहेब असताना म्हणाले की कसाबाला फाशी झाली म्हणजे काही श्रेय घेण्याची गरज नाही। हे तर तालुका लेवलचा वकील गेला असता, जो बेलआउट करतो तो वकील, कारण कसाबा अतिरेकी होता, त्याला फाशी होणंच होतं। त्यामुळे काय डिंग मारून घ्यायचं आणि स्वतःचा बळजावपणा दाखवायचा, हे मी म्हणालो नाही, विलासराव देशमुख साहेब म्हणाले त्यावेळेस। म्हणजे त्याची पातळी काय ते ओळखली होती। मला अधिक बोलायचं नाही, बोलतील तर मग त्याच्या पुढचं बोलेल, त्याची सगळी माहिती आहे। पण एकच सांगतो, मी जे बोललो ते एसएम मुश्रीफांच्या पुस्तकाचा दाखला घेऊन बोललेला। पण तुम्ही उज्ज्वल निकम यांचा देशद्रोही म्हणून जर असं केलं असेल, जर ती लपवली असेल हसन मुश्रीफांचा दाखला घेऊन, तर हा देशद्रोहाचाच प्रकार आहे असं मी म्हणालो। या ठिकाणी आता एक गोष्ट स्पष्ट होते, पाकिस्तानचे फवाद चौधरी हे राहुल गांधींची तारीफ करतात आणि वडेट्टीवार अजमल कसाबसाठी अश्रू ढाळतात। वडेट्टीवारांना ही चिंता आहे की उज्ज्वल निकमांनी अजमल कसाबला बदनाम केलं। अरे वडेट्टीवारजी, ज्या अजमल कसाबने या ठिकाणी शेकडो निष्पाप लोकांचे मुर्दे पाडले, ज्या अजमल कसाबने भारतावर हल्ला केला, त्याच्याकरता तुमच्या डोळ्यात अश्रू का आहेत? आता हे स्पष्ट आहे, भाजप सेना युती ही उज्ज्वल निकमांच्या सोबत आहे आणि काँग्रेस पार्टी अजमल कसाबच्या सोबत आहे। विजय वडेट्टीवारला लाज वाटायला पाहिजे। शहीद हेमंत करकरेजी यांच्याबद्दल असे विधान करणे आणि खरं तर याला पाकिस्तानला पाठवलं पाहिजे वडेट्टीवारला, आणि पाकिस्तानमध्ये अजमल कसाबच्या फॅमिलीचं पालकत्व घेण्याकरता याला पाकिस्तानला पाठवलं पाहिजे। खरं तर वडेट्टीवारनी सर्व सीमा सोडलेल्या आहेत, सर्व सीमाचं उल्लंघन केलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।